पद्धतीनंच मुलीवरती अत्याचार करतात। तर नुकताच अलाहाबाद हायकोर्टाचा एक निर्णय आला, अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे। त्यांची भाषा मी इथे बोलणं सुद्धा मला योग्य वाटत नाहीये, पण कशाला बलात्कार म्हणता येणार नाही असं त्यांनी जाहीरपणे ते सांगतात आणि तसा निर्णय देतात आणि त्या मुलीला फक्त पॉक्सो लावतात आणि पॉक्सोचं संरक्षण देतात आणि आरोपींना 376 मधून सोडून देतात। मग आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे परत दाद मागितलेली आहे की या संदर्भामध्ये सरकारने सुओ मोटो सुप्रीम कोर्टाने दखल घ्यावी। पण इथे मुद्दाम उल्लेख करायला पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाच्या बद्दल निदान महिला प्रश्नावर आणि अनेक प्रश्नावर मी असं म्हणेन की खरोखर स्वातंत्र्य देवतेने कुणाला आशीर्वाद दिला असेल तो नक्की आणि नक्कीच समाजातल्या अनेक घटकांना दिलेला आहे, ज्याच्यामध्ये महिला आहेत। सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेसचा असेल, हिंदू सक्सेशन ॲक्ट असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या पोटगीविषयक कायदे झालेले असतील, या अनेक कायद्यांच्या मध्ये सर्वोच्च न्यायालयाने खूप सकारात्मक आणि पुरोगामी निर्णय दिलेले आहेत, ज्याच्यामुळे अनेक स्त्रियांना त्याच्यामधून दिलासा मिळालेला आहे। इतकंच नव्हे तर एक म्हणजे आम्ही ज्याला 1984 साली शहाबानोचं संदर्भामध्ये जेव्हा पोटगीची तरतूद सुरुवातीला झाली आणि नंतर परत सरकारने माघारी गेले आणि शहाबानोची पोटगीची तरतूद फेटाळली, तेव्हा तर आम्हाला वाटलं होतं की आमच्या आयुष्यामध्ये कधीही तलाक पीडित महिलांना न्याय मिळणार नाही। परंतु सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी त्याच्याबद्दलची भूमिका घेतली आणि भूमिका घेऊन कायदेशीर मार्गाने आज पोटगीच्या संदर्भात किंवा बहुपत्नीकत्वाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात तरी संरक्षण मिळायला लागलेलं आहे। आणि म्हणूनच आमच्यासारख्या अनेक जणांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत, कारण यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितजी शहा यांनी स्पष्ट केलं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं की समान नागरी कायद्याच्या दृष्टीने आपला प्रवास सुरू होणार आहे। 44व्या कलमामध्ये घटनेच्या त्यांनी स्पष्ट एक म्हटलेलं आहे की समान नागरी कायदा म्हणजे एका धर्माचा कायदा दुसऱ्यावर लादायचा असं नाही, पण समान नागरी कायदा याचा अर्थ समान अधिकार नक्कीच आहे आणि म्हणून सरकारने याचा धोरणात्मक निर्णय करावा। राज्यघटनेने समान नागरी कायद्याबद्दलचा सर्व दरवाजे कायम बंद केलेले नाहीत। उलट जी प्रगत म्हणता येतील अशी स्वित्झर्लंड सारखी राष्ट्र आहेत, त्यांच्याकडचं आम्ही जेव्हा कार्यपद्धती पाहिली तर त्यांनी असं केलं की तिथेही ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिम, हिंदू असे सर्व घटक होते। त्यांनी प्रत्येक घटकाला विचारलं की तुमच्या धर्माच्या नुसार कुठला कायदा महिलांना न्याय देणारा तुम्हाला वाटतोय, मग तो डिव्होर्सचा असेल, मेंटेनन्सचा असेल, मुलांच्या दत्तक विधानाचा असेल किंवा घटस्फोटाचा असेल, तर तुम्हाला जो जो कायदा प्रागतिक वाटतोय तो तुम्ही एकत्र करा आणि एका कमिशनकडे करून त्यातले सगळ्यात जास्त प्रागतिक कायदे सगळ्यांना लागू होतील अशा पद्धतीने त्यांनी कॉमन सिव्हिल कोड केलेले आहे। त्यामुळे कॉमन सिव्हिल कोड म्हणजे बहुसंख्याकाचं अल्पसंख्याकावरती आक्रमण असा जो एक गैरसमज होतोय त्याच्याआधी जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानतेच्या भूमिकेतून समान नागरी कायदा ह्याचं पुढचं पाऊल आपल्याला घटनेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। मला खूप अजून तपशिलामध्ये जायचं नाहीये, पण तरी मुद्दाम उल्लेख करायला पाहिजे तो म्हणजे जेव्हा मिडल ईस्टमधले आणि जिथे मुस्लिम धर्माचे शासक असतात त्या ठिकाणचं ज्यावेळेला मी महिलांशी बोलते तर त्यातल्या अनेक महिलांनी सांगितलं की तिथे एकपत्नीत्वाचा कायदा झालेला आहे, पोटगी मिळते, त्याच्यानंतर मुलांच्या याच्या चरितार्थाची जबाबदारी जी आहे ती पतीला घ्यावीच लागते। मग मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे कायदा हा कसा काय बदलू शकतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की शरियाचा कायदा जर का असेल तर तो महिलांच्या बाजूने बदलता येईल, पण भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे म्हणून त्यात बदल करायचे नाही अशी आमच्या काही लोकांची समजूत आहे। म्हणजे महिलांच्या सुधारणांना विरोध असण्यापेक्षा राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष असण्याच्या संदर्भात काही लोकांचा विरोध आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तोच उल्लेख केलेला आहे की त्याच्यामध्ये अनेक वेळेला जेव्हा शेवटी राज्यघटना पास झाली तेव्हा सुद्धा जे 70-77 लोक गैरहजर होते, त्या गैरहजर असणाऱ्या लोकांच्या मध्ये सुद्धा अमुक एका धर्माच्या लोकांचा सहभाग होता हे मला दुर्दैवाने म्हणावं लागतं आणि तो गैरसमज दूर करणं ही त्यांची जबाबदारी मला वाटत नाही आहे। मला असं वाटतं ती आपली जबाबदारी आहे की कशा प्रकारे आपल्याला या गोष्टी हळूहळू समजावता येतील, कन्व्हिन्स होतील, कारण जेव्हा हा समाज अमेरिकेत जातो आणि त्या ठिकाणी तो जर का म्हणायला लागला की मी 2 पत्नी करणार, 3 पत्नी करणार, तर ते व्हिसा जाईल या भीतीने सगळे अगदी व्यवस्थित कायदे कानून पाळायला लागतात, एका दिवसामध्ये सगळे पाळायला लागतात कायदे। त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की आपण कशा पद्धतीने ही भूमिका घेतो हा एक भाग आहे।
दुसरं, जे लोक म्हणतात की कायद्याचा बडगा आम्हालाच का, हिंदू कोड बिलामध्ये पूर्वी तुम्हाला काहींना नक्की माहिती असेल दायभागा आणि मिताक्षरा असे दोन भाग होते. भारताच्या एका भागामध्ये दायभागा कायदा चालायचा, एका भागामध्ये मिताक्षरा चालायचा. त्यामुळे प्रत्येक वेळेला न्यायनिवाडेत राज्य बदललं की ते बदलायचे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या संदर्भात जे लिहिलं त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं की मिताक्षरा आणि दायभागाचं संहितीकरण झालं पाहिजे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळे कायदे जे लागू होते त्याचं एक स्वरूप झालं पाहिजे. त्यांनी उदाहरण दिलेले की पश्चिम बंगालमध्ये ते गेले तर त्यांना तिथे एक माणूस असा सापडला की त्यावेळेला हिंदू धर्मामध्ये बहुपत्नीकत्वाची परवानगी होती, तर एका गृहस्थाने 500 पत्नी केलेल्या होत्या आणि त्यांचे पत्ते त्यांनी एका रजिस्टरमध्ये लिहून ठेवले होते आणि त्याच्यानंतर तिच्याकडे तो भेटला की तिला ₹1 दक्षिणा द्यायचा तो. त्यामुळे ते बघून त्यांना सुद्धा असं वाटलं की आपण हा कायदे बदललेच पाहिजेत आणि मग तिथे बहुपत्नीकत्वाच्या जागी एकपत्नीत्वाचा कायदा आला महाजन साहेब. आणि तिथे नाही, मी समोर आहे ते म्हणून म्हटलं मंत्री एकच दिसत आहेत म्हणून, तसं काही माझा हेतू नाही आहे काही वेगळा. आणि बांगलादेशमध्ये जिथे हिंदू समाज स्थलांतरित झाला तिथे मात्र त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचं संहितीकरण करण्याचा आधीचा कायदा लागू आहे. त्यामुळे तिथल्या हिंदूंना बहुपत्नीकत्वाचा लाभ नाही म्हणता येणार, बहुपत्निकाचा फायदा उपटता येतो असं म्हणता येईल. अशा पद्धतीने तिथे मग नंतर त्यांनी आता 3-4 वर्षापूर्वी त्या कायद्यामध्ये बदल केला आणि म्हणून हिंदू कोड बिलाचं संहितीकरण करण्याचं फार मोठं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यांना पाठिंबा कोणाचा असेल तर पाठिंबा महाराष्ट्रातल्या पुरोगामी महिलांचा होता. मग त्याच्यामध्ये विमलाबाई बागल होत्या, रमाबाई रानडे होत्या, पंडिता रमाबाई होत्या आणि अनेक जणी सत्यशोधक विचाराच्या किंवा पुरोगामी विचाराच्या महिलांनी कोल्हापूर आहे, पुणे आहे, तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलातल्या बदलांना पाठिंबा द्यायला महिलांनी मोर्चे काढले. आणि त्यामुळे एक अशी व्यक्ती, एक असे नेते आहे की ज्यांनी स्वतःच्या जातीच्या पलीकडे जाऊन समाजातल्या सर्व स्त्रियांच्या सुरक्षिततेचा, सर्व स्त्रियांच्या सन्मानाचा त्यांनी विचार केला. आणि हिंदू कोड बिलामध्ये समजा ते म्हणाले असते, त्यांनी म्हटले एका भाषणामध्ये की खरं सांगायचं तर प्रत्येक नेता आज एका जमातीचा किंवा एका टोळीचा नेता आहे, तसं मी सुद्धा एक समाज प्रतिनिधित्व करतो. पण म्हणून त्यांनी फक्त एका समाजाचा उल्लेख केला नाही, तर एका समाजाबरोबर सर्व समाजातल्या महिला आणि इतर सुद्धा ज्यांना पूर्वीच्या काळात SC किंवा अस्पृश्य म्हणत होते त्या समाजांच्या बरोबर त्यांनी असंघटित कामगार किंवा जे लोक वंचित आहेत त्या प्रत्येकाचा त्यांनी विचार केलेला आहे. आता या स्वातंत्र्याचा गैरफायदा किती घेतला जातो याची अनेक उदाहरणं असली तरी मला असं वाटतं की आत्ता आपला एक मोठा इश्यू आहे आणि तो म्हणजे सायबर क्राईम आणि या वेगवेगळे जे सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत, मग त्याच्यामध्ये स्टँडअप कॉमेडी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही कार्यक्रम असतील की ज्या कार्यक्रमांमध्ये कुठलाही नियमावली केंद्र सरकारची आहे. मी काल जेव्हा माहिती काढली तर केंद्र सरकारची अतिशय व्यवस्थित ॲडव्हायझरी आहे, पण त्याला काही GR नाही आहे किंवा त्याची अंमलबजावणी नाही आहे. सेन्सॉर हा शब्द मी यासाठी वापरणार नाही की सेन्सॉर म्हणजे एक बडगा वाटायला लागतो कलाप्रेमींना की सेन्सॉरमुळे आमची सगळी बंधनं आमच्यावर येतील. पण आम्ही आज चित्र बघतो की IT ॲक्टमध्ये दुरुस्त्या झाल्यानंतर ज्या वेळेला एखादा माणूस सातत्याने एखाद्या महिलेला अश्लील मेसेज ट्विटरवरून पाठवतो किंवा व्हॉट्सअपवरून मुद्दामून बेडेवाकडे फोटो पाठवतो स्वतःचे, त्यावेळेला त्याला ब्लॉक केलं तर नवीन नंबरवरून पाठवतो तो आणि परत स्वतः नाव घालतो की मी असं असं आहे म्हणून. मग अशा वेळेला 3दा 4दा 5 वेळा 6 वेळा जेव्हा एक माणूस गुन्हा करतो तर त्याला कुठेतरी कायद्याचा बडगा हा असला पाहिजे. नाहीतर मग तो जामिनावर सुटतो आणि परत पोलिसांना येऊन दाखवल्या दाखवतो की मी सुटून आलो म्हणून. त्यामुळे काही गुन्हे अजामीन प्राप्त करणं हे IT ॲक्टमध्ये आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या कामाच्या मध्ये मगाशी मी शेवटी बोलत असताना एवढं सांगेन की भारतीय राज्यघटनेवर बोलत असताना कुटुंबामधली लोकशाही ही खरंच किती आहे ह्याच्याबद्दल एक विचार करण्यासारखं आहे. काल मी आता चित्रपटाचा विषय जनरली मी काढत नाही, पण डिप्लोमॅट सिनेमा पाहिला मी आणि त्याच्यामध्ये एक पात्र दाखवले की त्या मुलीला पाकिस्तानात घेऊन जातात आणि तो म्हणतो हे मेरी प्रॉपर्टी आहे. असं म्हणणारे लोक आपल्याकडे बरेच आहेत. आमच्याकडे पुण्यामध्ये एका माणसाने बायकोचं डोकं छाटलं आणि हातात धरून तो डोकं घेऊन स्वारगेटून चालत निघाला होता. कोणाच्या तरी लोकांच्या लक्षात आलं, त्यांनी पकडलं त्याला आणि त्याला नेलं पोलीसमध्ये. म्हणजे अशा घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत की क्रूरतेची परिसीमा झालेली आपल्याला दिसते. दुर्दैवाने काही थोड्याफार महिला पण अशा पद्धतीने क्रूरतेने वागतायत.
पण ही क्रूरतेची जी भूमिका आहे ती बदलण्यासाठी आपल्याला कुटुंबांतर्गत सुद्धा राज्यघटनेची माहिती आणि लोकशाहीचे संकेत आणि सन्मान हा फार आवश्यक आहे असं मला इथे सांगावंसं वाटतं. सन्मानाबद्दल बोलत असताना सन्मान मनातून असावा लागतो. सक्ती झाली आहे म्हणून तर सन्मान करण्यात काही अर्थ नसतो. आणि इथे मला सांगावंसं वाटतं की एखाद्या ठिकाणी जर का कुठे वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतील तर तिथे असं सुद्धा आपल्याला दिसून येतं की त्या सन्मानाच्या बरोबर कुठे ना कुठे त्याच्यामध्ये त्या माणसाची मजबुरी सुद्धा झालेली दिसून येते की तो गतानुगतिक विषयांनाच चिकटून राहिलेला असतो. संत तुकारामांचा एक अभंग आहे, माकडे मुठीसी धरली फुटाणे, माकडे मुठीसी धरले फुटाणे, गुंतले ते नेण्या खात तिथे. मडक्यामध्ये हात घातला फुटाणे आहेत म्हणून आणि नंतर ते फुटाणे काढता काढता स्वतःचाच हात अडकला तर फुटाणे पण खाता येईनात आणि मडक्यातून हात पण निघेना. त्यामुळे माझा अहंकार, माझी सरंजामी विचार, माझं घराणं, ऑनर किलिंग मी असं होऊ देणार नाही. असं होईपर्यंत स्वतः आपण कसे अडकलोय याचा सुद्धा विचार होत नाही. काय तो तयाचा लेखावा अन्याय, हित नेणे काय आपुले ते. आणि शुके नळकेशी गोविलेले पाय, विसरून जाय पक्षी दोन्ही. पोपट नळीवर बसलेला आहे, त्याला असं वाटतं नळी उलटी झाली तर तो उलटा लटकत राहतो. सगळ्या जगाला दिसतंय की हा चुकीचं वागतोय, पण तो म्हणतो की मी उलटा असलो तरी मी लटकलेलो आहे ना माझ्या अधिकाराला. तसं काही लोक स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करतात. तुका म्हणे एक ऐसे पशुजीव न चाले उपाव काही तेथे. त्यामुळे या सगळ्या विचाराच्या मध्ये उपाव नाही तेथे नाही आहे, तिथे राज्यघटना आहे असं मला वाटतं. आणि उपाय चालत नाही त्या ठिकाणी राज्यघटनेचा उपयोग करून आपण नक्कीच न्याय मिळवू शकतो. हे आज समाजातल्या जे जे वंचित घटक आहेत, गरीब घरातले असतील, खेड्यातले असतील, महिला असतील, त्या सगळ्यांच्या मध्ये जो बदल होतोय आणि नेतृत्वामध्ये भारत पुढे चाललाय प्रत्येक ठिकाणी, ते जर का पाहिलं तर ही गौरवशाली परंपरा जेव्हा 100 वर्ष होतील त्याला अजून आपण पुढे पावलं टाकलेली असतील याची मला खात्री वाटते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.